नमस्कार, श्री स्वामी समर्थ। मी शर्मिला माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सगळ्या गोड ताईंचं, मैत्रिणींचं आणि यूट्यूब फॅमिलीचं अगदी मनापासून स्वागत करते। आजचा दिवस तुम्हाला खूप छान, सुखाचा, समाधानाचा, आनंदाचा आणि भरभराटीचा जाओ हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। येत्या 8 नोव्हेंबरला म्हणजेच शनिवारी आलेली आहे संकष्टी चतुर्थी। कार्तिक कृष्ण पक्षात येणाऱ्या संकष्टी चतुर्थीला गणाधिप संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखलं जातं। प्रत्येक महिन्यामध्ये चतुर्थी तिथी येते आणि त्या चतुर्थीचं प्रत्येकाचं महत्त्व वेगळं वेगळं असतं। प्रत्येक चतुर्थी तिथीचा प्रभाव हा वेगळा असतो। या चतुर्थी दिवशी गणपती बाप्पा भक्तांना आशीर्वाद देण्यासाठी पृथ्वीवर येतात आणि म्हणून या दिवशी गणपती तत्व हे पृथ्वीवरती इतर दिवसाच्या तुलनेत जास्त प्रमाणात जागृत असते। संकष्टी अर्थात संकट दूर करणारी ही तिथी गणपती बाप्पांना समर्पित आहे। या दिवशी व्रत करून श्री गणेशाची पूजा केल्याने आपल्या सर्व अडचणी संकट दूर होतात, कारण गणपती बाप्पांना संकटनाशक मानले जाते। म्हणून या दिवशी त्यांची आराधना केल्याने, व्रत केल्याने सर्व प्रकारच्या संकटापासून मुक्ती मिळते। तसेच या दिवशी गणपती बाप्पांची पूजा केल्याने सर्व मनोकामना देखील पूर्ण होतात। गणपतीला बुद्धीची देवता मानलं जातं, त्यामुळे या दिवशी विद्यार्थ्यांनी जर गणपती बाप्पांची पूजा केली तर त्यांना बुद्धी आणि यश प्राप्त होत असतं। तसेच या दिवशी व्रत केल्याने घरामध्ये सुख समृद्धी ही टिकून राहते आणि आपल्या घरावरती कोणतीही संकट, विघ्न ही येत नाहीत। गणपती बाप्पा हे नशीब आणणारे देवता मानले जातात आणि म्हणूनच चतुर्थीच्या दिवशी व्रतासोबतच काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहे। शनिवारी गणाधिप संकष्टी चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरी चालेल, परंतु मसूर डाळीचा हा अत्यंत प्रभावी उपाय करा। हा उपाय केल्याने घरामध्ये पैसा येईल, कर्ज पिटेल, 7 पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होऊन घराची, मुलांची, पतीची भरभरून अशी प्रगती होईल। घरामध्ये पैसे येण्याचे सगळे मार्ग मोकळे होतील। तर असा हा मसूर डाळीचा उपाय कसा करायचा, कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। चॅनलवरती पहिल्यांदा नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे जेव्हा पण मी माझ्या चॅनलवरती नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही। आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे तर हे उपाय तुम्ही शनिवारी सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत अगदी रात्री 9:30-10 वाजेपर्यंत कधीही करू शकता। जेव्हा तुम्हाला कधी वेळ मिळेल त्यावेळेला तुम्हाला हे उपाय जे आहेत ते करायचे आहेत। ज्योतिषशास्त्रानुसार मसूर डाळीला विशेष महत्त्व आहे। मसूर डाळीचे संबंध जो आहे तो महाभारताशी उत्पत्तीचा संबंध जोडला गेला आहे। म्हणून ज्योतिषशास्त्राच्या धार्मिक मान्यतामध्ये मसूर डाळीला हे सकारात्मक ऊर्जेचे प्रतीक मानले जाते आणि ते काही प्रभावी उपाय त्यांच्याबद्दल जर आपण केले मसूर डाळीबद्दल तर ते खूप प्रभावी ठरतात आणि त्या उपायाचे शीघ्र फळ प्राप्त होते। तुम्हाला जर वारंवार पैशाची अडचणी येत असतील, सतत इतरांकडून पैसे उसने घेण्याची वेळ येत असेल किंवा कर्ज घेण्याची वेळ येत असेल, तुमच्या कष्टाला, मेहनतीला यश मिळत नसेल, जिथे तुम्ही 5 रुपये कमवता तिथे तुमचे 100 रुपये खर्च होत असतील किंवा तुमच्या घरामध्ये 10,000 रुपये आले परंतु ते उद्या सकाळी अशा काही अडचणी येतात की आलेला पैसा हा पुन्हा घरातून निघून जातो, म्हणजेच काय तर लक्ष्मी तुमच्यावरती प्रसन्न आहे परंतु तुमच्याकडे स्थिर नाही। म्हणूनच लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी, प्राप्तदायी लक्ष्मी आपल्या घरामध्ये टिकून राहण्यासाठी आपल्याला मसूर डाळीचा उपाय जो आहे तो करायचा आहे। हा उपाय करण्यासाठी आपल्याला चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठायचं, स्वच्छ स्नान करायचं, आपल्या देवघरातील देवांची विधिवत पूजा करून घ्यायची। गणपती बाप्पांची मूर्ती असेल तर मूर्तीवरती अभिषेक करायचा, फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्या आणि यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांना गुळ खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचा। जास्वंदीची फुलं असेल तर ती अर्पण
करा, दुर्वा अर्पण करा, धूप दीप लावून वातावरण प्रसन्न करायचं आणि यानंतर तुम्ही मसूर डाळीचा एक उपाय करायचा आहे। आता हा उपाय तुम्ही सकाळी केला तरी चालेल किंवा संध्याकाळी केला तरी चालेल। सकाळी करणार असाल तर हा उपाय तुम्हाला 9:30च्या अगोदर करायचा आणि संध्याकाळी करणार असाल तर दिवे लागणीच्या वेळेला म्हणजे 6 वाजल्यापासून ते 9:30 वाजलेपर्यंत तुम्ही कधीही करू शकता। तर बघा, आपल्याला एक मातीचा दिवा घ्यायचा, दिव्यामध्ये शुद्ध गाईचं तूप घालायचं आहे, तूप नसेल तर तेल घाला आणि यानंतर दिव्यामध्ये दुहेरी कापसाची वात लावायची आहे। एक प्लेट घ्यायची आहे, प्लेटमध्ये तुम्हाला मुठभर मसूर डाळ ठेवायची आणि त्या डाळीवरती तुम्हाला हा दिवा ठेवून तुमच्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचा आहे। दिवा प्रज्वलित केल्यानंतर दिव्याला हळदी कुंकू अक्षदा फूल अर्पण करायचं आणि यानंतर तुम्हाला तिथेच बसून देवघरासमोर एक वेळा गणपती स्तोत्राचं पठण करायचं आणि एक वेळा अथर्व शीर्षाचं पठण करायचं आहे। यानंतर तुम्ही हात जोडून आपल्या घरातील आर्थिक अडचणी ज्या आहेत, समस्या आहेत त्या दूर होण्यासाठी श्री गणेशांना मनोभावे प्रार्थना करायची आणि संपूर्ण दिवस रात्रभर ही डाळ तुम्हाला तिथेच ठेवायची आहे। सकाळी तुम्ही ही डाळ ठेवली असेल तर ती संध्याकाळी पुन्हा त्या दिव्यामध्ये तेल घालायचं आणि पुन्हा संध्याकाळी दिवा प्रज्वलित करायचा। दुसऱ्या दिवशी ही डाळ जी आहे ती तुम्हाला काढून घ्यायची, त्यासोबत गुळाचा खडा ठेवायचा आणि ही डाळ आहे ती तुम्हाला गाईला खाऊ घालायची। आता बघा, तुमच्या घरी गाई नसेल तर ही डाळ आहे ती तुम्हाला एखाद्या झाडाखाली ठेवायची, तिथे असणारे पक्षी कीटक मुंग्या येऊन ती डाळ खाऊन जातील आणि अशा पद्धतीने तुम्हाला ही दिव्याखाली मसूर डाळ ठेवून लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्राप्तीसाठी हा उपाय करायचा आहे। त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत नवरा बायकोंची भांडणं होत असतील, अगदी कोणत्याही छोट्या छोट्या गोष्टीवरून वादावाद होत असेल, कोणतीही गोष्ट बोलायला गेलं तर त्याचं रूपांतर हे भांडणामध्ये होत असेल, एकमेकांचं अजिबात पटत नसेल तर तुम्हाला काय करायचं, एक केळीचं पान घ्यायचं आहे, थोडंसं कुंकू घ्यायचं, कुंकवाचा गंध तयार करायचा आणि त्या केळीच्या पानावरती तुम्हाला कुंकू आणि त्रिकोण बनवायचा आहे आणि केळीचं पान नसेल तर एका ताटामध्ये तुम्ही केलं तर हा उपाय चालेल। तर ताटामध्ये तुम्हाला एक त्रिकोण बनवायचा आहे आणि त्या बाप्पांसमोर ते ताट ठेवायचं। त्या त्रिकोणामध्ये जेवढी मसूर डाळ बसेल तेवढी मसूर डाळ जी आहे ती आपल्याला ठेवायची आहे, भरायची आहे आणि यानंतर दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्यामधील जे काही वाद आहेत तर ते दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची। संपूर्ण दिवस रात्र हे ताट तिथेच ठेवायचं आणि दुसऱ्या दिवशी ही मसूर डाळ तुम्हाला काढून घ्यायची, गाईला किंवा मग पक्ष्यांना खाऊ घालायची आहे। तर अशा पद्धतीने हा दुसरा उपाय तुम्हाला करायचा आहे। त्याचबरोबर तुमचा एखादा छोटा मोठा उद्योग व्यवसाय असेल, तो व्यवस्थित चालत नसेल, व्यवसायामध्ये व्हावा तसा पैसा येत नसेल किंवा व्यवसायामध्ये तुम्हाला कोणाची नजर लागली असेल, त्याची वृद्धी होत नसेल व्यवसायामध्ये, तर तुम्हाला या चतुर्थी दिवशी काय करायचं आहे, एक मुठभर मसूर डाळ घ्यायची आणि त्याची पुडी तयार करायची कागदात ठेवून आणि मुठभर हिरवे मूग ठेवून त्याची एक पुडी तयार करायची। अशा 2 पुड्या घेऊन गणपती बाप्पांच्या मंदिरात जायचं आणि बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन अर्पण करायचे आहेत आणि त्यानंतर तुमच्या व्यवसायामध्ये ज्या काही अडचणी येत आहेत ते दूर होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची। हा उपाय केल्याने आपल्या उद्योग व्यवसायामध्ये वृद्धी होते आणि सर्व कामं पूर्ण होतात। तर अशा पद्धतीने हे 3 उपाय जे आहेत ते आपल्याला शनिवारी चतुर्थीला करायचे आहेत। अत्यंत प्रभावी आणि सात्विक असे हे उपाय आहेत। हे उपाय केल्याने त्या उपायांचं तुम्हाला शीघ्र फळ प्राप्त होईल। जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर हा उपाय तुम्हाला करता येणार नाही किंवा स्त्रियांना मासिक धर्म असेल तर पुरुषांना हा उपाय करावा लागेल किंवा मुलांनी केले तरी चालेल। तर बघा, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती। झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि आजच्या व्हिडिओचा इथेच एंड करते। उद्या अशाच छानशा माहितीसोबत पुन्हा नव्याने भेटू। सर्वांना श्री स्वामी समर्थ, गणपती बाप्पा मोरया।